स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। जशीच आन्सर की आली आहे, नक्कीच तुमच्या मनामध्ये हा प्रश्न आहेच की कोणाला बोनस मार्क्स मिळणार आहेत। तुम्हाला माहिती आहे तुमचे मार्क्स कोणाला 80 आले असतील, कोणाला 100 आले असतील, कोणाला 120 आले असतील। त्याप्रमाणे आता तुमच्या मनात हा प्रश्न आहेच की बोनस मार्क्स मला किती मिळणार आहेत, मला नक्की मिळतील का, मी अप्लाय करायला पाहिजेच का, आणि बोनस मार्क मिळाल्यानंतर किती पर्सेंटाईलचा फरक पडतो। या बोनस मार्क रिलेटेडचा जो काही तुमच्या मनामध्ये एक भीती आहे किंवा जे प्रश्न आहेत ते आपण सोडवण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करूया। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर इंजिनिअरिंग ॲडमिशन रिलेटेड सर्व महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ सुरू करण्याआधी पुन्हा दोन इम्पॉर्टंट अनाउन्समेंट्स आहेत। मला माहिती आहे तुमच्यापैकी कित्येक जणांनी हे ग्रुप जॉईन केले आणि वेबिनारसाठी वाट बघताय। नेक्स्ट वीक म्हणजे येणाऱ्या मंडे पासून लवकरच तुमचे हे वेबिनार्स मी एक ग्रुपचे एक दिवस शेड्यूल करणार आहे। आत्ता का नाही तर मला एक थोडंसं लग्न आहे निलंग्यामध्ये, मला थोडंसं तिथे घरचं पाहुण्यांचं लग्न आहे, तिथे जाणं गरजेचं आहे, म्हणून मी 1 ते 2 दिवसाचा फक्त ब्रेक घेतोय आणि तसंच मी रिटर्न येईल। मी संडेला रिटर्न येतोय पुण्यामध्ये आणि आल्यानंतर मी पुन्हा तुम्हाला हे सगळेच्या सगळे एक ग्रुप वाईज वेबिनार्स तुमचे हे फ्री होणार आहेत आणि याच्यामध्ये मी कॉलेज चांगलं वाईट निवडायचं कसं काय नाही सगळं तुम्हाला सांगणार आहे। आणि मला माहिती आहे आतुरतेने खूप कॉल येत आहेत, मी प्रत्येक मुलाचे कॉल उचलू पण शकत नाहीये। तुमचा काय डाऊट असेल तुम्ही फक्त व्हॉट्सअप करा, मी प्रयत्न करतोय रात्री जागून का असेल ना तुम्हाला रिप्लाय करायचा। रिप्लाय नाही आला तर पुन्हा एकदा मेसेज करा। लवकरच काउन्सिलिंग लॉन्च होईल आणि मला माहिती आहे लवकरच मला माहिती आहे तुम्ही त्याची वाट बघताय। काळजी करू नका, काहीतरी खूप चांगलं तुमच्यासाठी बनवतोय मी। एक नवीन ॲप आपण लॉन्च करणार आहेत आणि खूप चांगला ॲप आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे फीचर्स भेटणार आहेत, त्यामुळे थोडासा टाइम द्या, खूप छान गोष्टी तुमच्यासाठी वाट बघतायत। आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोनस मार्क्स। लक्षात घ्या, पहिले थोडीशी कन्सेप्ट समजून घेऊया। प्रत्येक शिफ्टमध्ये काही ना काही क्वेश्चन्स चुकलेले असतात। आता नीट समजून घ्या, 2 प्रकारचे आन्सर्स किंवा बोनस मार्क्स मिळतात किंवा फ्री मार्क्स मिळतात। सगळ्यात पहिले पूर्ण क्वेश्चन, समजा क्वेश्चन चुकलाय, ऑप्शन चुकलंय, सगळं चुकलंय किंवा तो क्वेश्चनचे ऑप्शन्सच बरोबर नाही आहेत किंवा खूप मोठी मिस्टेक असेल तर काय होतं माहिती आहे का, अख्खा क्वेश्चनच डिबार केला जातो किंवा अख्ख्या क्वेश्चनलाच तुम्हाला मार्क्स दिले जातात। तर हा झाला पहिल्या प्रकारची। आणि दुसरं काय असतो, ऑप्शन चेंज। समजा त्यांनी सांगितलं होतं की ऑप्शन ए करेक्ट आहे पण नंतर कळलं की ऑप्शन बी करेक्ट आहे। असे 2च प्रकारच्या महत्त्वाच्या तुमच्या म्हणूया बोनस मार्कमध्ये एक फ्री मार्क्स मिळण्याच्या पद्धती असतात। सगळ्यात पहिली पद्धत काय की बाबा क्वेश्चनच चुकलाय, 4 MCQ चुकलेत, त्याचा करेक्ट आन्सरच त्या ह्याच्यामध्ये नाही आहे किंवा खूप मोठा त्याच्यामध्ये ग्लिच आहे, तर अख्खाच्या अख्खा क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट केला नाही केला तुम्हाला त्याचा मार्क मिळत असतो। म्हणजे तुमच्या स्कोअरमध्ये समजा तुमच्या शिफ्टमध्ये तसे 2 क्वेश्चन्स आले, तुमचे 2 मार्क्स वाढतात आणि समजा 1 क्वेश्चन आला ते 1 आणि तसा कोणताही क्वेश्चन नसेल तर तुमचे मार्क वाढत नाहीत। दुसरा प्रकार काय, जसं मी सांगितलं की ऑप्शन ए किंवा बी आहे, ठीक आहे। समजा जेव्हा आता आन्सर की रिलीज झाली तिथं ऑप्शन ए करेक्ट दाखवतोय पण तुम्ही अप्लाय केलं, 1000 रुपये भरले आणि तुम्ही सांगितलं की नाही ऑप्शन बी करेक्ट आहे आणि सीईटी सेलला पण ते मान्य असेल की नाही बरोबर आहे बी करेक्ट आहे, तर तिथे दिसेल की चेंज ऑफ ऑप्शन मध्ये तिथे दिसेल की आधी ए होता आता आम्ही बी केले। मग ज्या मुलांनी ए केलेलं होतं त्यांचे मार्क्स मायनसमध्ये जातील। समजा आता कित्येक मुलं असतील की ज्यांनी ए करून त्यांनी खुशीत आहेत की माझं हे बरोबर आहे, पण मग ते शेवटी चुकीचं आहे, मग तुमचा 1 मार्क तिथे मायनस होणार आहे। आणि तुम्ही बी केलेलं असेल पण तुम्हाला आधी मार्क्स मिळाले नसतील तर तुम्हाला बीचे नक्कीच मार्क्स मिळणार आहेत। म्हणजे 2च प्रकार आहेत। मग फायदा कशामध्ये होतो हे नीट समजून घ्या। मुलांना काय होतं की माझ्या शिफ्टमध्ये 3 क्वेश्चन चुकलेत आणि मला त्याचे 3 मार्क्स मिळणार आहेत, असं होत नसतं। जर हे पूर्ण क्वेश्चन चुकलेलं आहे तर तुम्हाला त्याचे मार्क्स मिळत असतात, बरोबर आहे। सगळ्यांना सरसगट ते मार्क्स मिळतात, पण इकडे काय करायचं आहे की तुम्ही तो ऑप्शन सिलेक्ट केलेला पाहिजे। आता मे बी तुम्ही बी केलाय पण तोच चुकीचा असेल आणि समजा ते अपडेट होऊन त्याचं ए होणार असेल तर त्याचा बोनस मार्क तुम्हाला दिला जात नाही, तो चेंज ऑफ ऑप्शन केला जातो। म्हणजे हे 2 प्रकार आहेत। मग पर्सेंटाईलमध्ये दादा कितीचा फरक पडतो आणि ऑन अँड ॲव्हरेज काय याचा नेमका इम्पॅक्ट आपल्या स्कोअरवर काय होतो, एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, समजून घ्या। जेव्हा पूर्णच क्वेश्चन चुकलाय, प्रत्येकाला 1 मार्क दिलाय, मला सांगा 83 असणाऱ्या मुलाचे 84 झाले, तो खुश आहे। 100 स्कोअर असणाऱ्याचा 101 झाला, तोही खुश आहे। पण त्याच्यासोबत ज्याला समजा 180चा त्या शिफ्टचा टॉपर आहे, तर शिफ्टच्या टॉपरचा पण 1 मार्क वाढला ना, लक्षात घ्या। मग जर शिफ्टचा पण 1 मार्क वाढला तर पर्सेंटाईलमध्ये काही फरक पडणार आहे का, नाही। म्हणजे समजा तुमचे 50 क्वेश्चन चुकले, ठीक आहे, पण ते 50 मार्क तुम्हालाही मिळाले आणि तुमच्या टॉपरलाही मिळाले, तर तुमच्या अल्टिमेटली पर्सेंटाईलवर काहीही फरक पडत नाही, त्याच्यामुळे त्याचा काही इम्पॅक्ट होत नाही। म्हणून तुमच्या शिफ्टमध्ये कोणी म्हणलं की 3 बोनस मार्क मिळणार आहेत, पण 3 बोनस मार्क आहेत पण ते सगळ्यांनाच मिळणार असतील तर त्याचा उपयोग होत नाही। ही गोष्ट लक्षात ठेवा, पर्सेंटाईलमध्ये त्याचा काही फरक पडत नाही, कारण टॉपरचा पण 1 मार्काने नक्कीच त्याचा रिझल्ट वाढतोच। मग टॉपरचा 1 मार्काने वाढला म्हणजे त्याचा 100 पर्सेंटाईल वाढलं की तुम्ही तेवढेच त्याच रेंजला येत असता। आता दुसरा प्रकार जेव्हा असतो आणि दुसऱ्या प्रकारामध्ये
समजा तुम्ही ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे, बरोबर आहे, समजा ए आन्सर हे करेक्ट आहे, पण तरी पण आता बी आलेलं आहे आणि आता या आन्सर की अपडेटमध्ये त्याला जर ए भेटलं तर मात्र इथे तुमचा फायदा होणार आहे. म्हणजे अशा ज्या केसेस असतील, असे जर तुमचे 2 मार्क वाढतायत, 3 मार्क वाढतायत, तर नक्कीच अर्धा 1-1 पर्सेंटाईलचा सुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो. म्हणून आता काय होतं, व्हिडिओज बनवले जातात, फ्री मार्क पर शिफ्ट, बोनस मार्क एवढ्या शिफ्टला एवढे, असं होत नाही. 3-3 जरी मार्क्स वाढले आणि ते जर समजा सगळ्यांचेच वाढले असतील, काही नाही, त्याचा ना तुमच्या रँकवर फरक पडणार आहे ना पर्सेंटाईलवर फरक पडणार आहे, काहीही त्याचा उपयोग होत नाही. पण बोनस मार्क जेव्हा मिळतो तो सगळ्यांना मिळतो. आय होप हे तुम्हाला एकदम क्लिअर असेल. आता ही बोनस मार्क काय कन्सेप्ट आहे, फ्री मार्क्स काय कन्सेप्ट आहे, हे तुमच्या लक्षामध्ये आलेलं असेल. आणि आता याच्यावर तुम्ही कन्फ्युजन क्रिएट करू नका किंवा जास्त हे करू नका, सगळ्यांनी मिळून त्याला अप्लाय करा. ठीक आहे, एखादा क्वेश्चन चुकलाय, एखाद्याने अप्लाय केला असेल तरी चालतं, फक्त कोणीतरी अप्लाय करणं गरजेचं आहे, नाहीतर मग कोणालाच मार्क्स मिळणार नाहीत. बरोबर आहे. मग त्याच्यात जर ऑप्शन चेंजचा एखादा क्वेश्चन असेल आणि तुमचा मार्क वाढत असेल तर अप्लाय करा. त्याच्यात ज्या मुलांना 100, 120 प्लस मार्क्स आहेत, करा अप्लाय, कारण तुमच्या एक एक मार्क इम्पॉर्टंट आहे. कारण एक मार्क तुम्हाला नाही म्हणलं तरी 500-600 सीट्स तुम्हाला पुढे ढकलल्या जातात. त्याच्यामुळे आता तिथे असं विचार करू नका, ते सीईटी सेलचं धोरण आपल्याला माहिती आहे की चुकीचं आहे, 1000 रुपये हे आहे ते आहे, पण स्टील आता आपली गरज आहे आणि आपल्याला मार्क्स वाढून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला चांगले मार्क्स असतील तर ते कोणी जर तुमच्या मित्रांमध्ये वगैरे तुम्हाला माहिती आहे की त्यांनी अप्लाय केलंय, मग टेन्शन नाहीये. पण जर कोणीच अप्लाय केलेलं नसेल तर तुम्ही करा, ते मार्क्स मिळवा, कारण एक मार्क सुद्धा तुम्हाला 500-600 सीट्सचा फरक मिळवून देतो किंवा 500-600 रँकचा फरक मिळवून देत असतो. आय होप हे बोनस मार्क रिलेटेड पूर्ण सिनॅरिओ तुम्हाला क्लिअर झाला असेल. सीईटी सेल एक 4-5 दिवसांमध्ये एक PDF रिलीज करतं, पूर्ण तुम्हाला सांगतं की कोणत्या शिफ्टला कोणता क्वेश्चन आणि किती मार्क्स वाढलेत, काय झालंय, हे सगळं डिटेल्ड PDF सीईटी सेल देतं. त्यामुळे तुम्हाला त्याची काळजी करायची गरज नाहीये. ज्या दिवशी ती PDF येईल त्या दिवशी माझा व्हिडिओ मी बनवून तुम्हाला नक्की क्लिअर करणार आहे. आय होप हा व्हिडिओ आवडला असेल. बोनस मार्क, फ्री मार्क्स या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या असतील. नक्कीच हे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून ठेवा. लवकरच याच्यामध्ये वेबिनार्स होणार आहेत आणि आपली काउन्सिलिंग सुद्धा ऑन दी वे आहे. रेडी राहा. आय होप हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.